एकूणच महाराष्ट्राचा सगळा कारभार नव्या कारभाऱ्यांच्या हाती आज सोपवण्यात आला। शपथविधी आज झालेला आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आज शपथ घेतलेली आहे। या सगळ्या राजकीय घडामोडींविषयी आपण चर्चा करणार आहोत। आज आपल्या सोबत आहेत सकाळच्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक पद्मभूषण देशपांडे आज आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशीच या सगळ्या गोष्टींविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। पद्मभूषण सर, तुमचं आज साम्राज्यामध्ये स्वागत। नमस्कार। एकूणच असा एक प्रश्न पडतो की आज सगळं आपण हे पाहिले 10 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यानंतर 10 मंत्र्यांनी घेतलेली शपथ राष्ट्रवादीच्या, हे मराठ्यांचं राज्य आहे असा मेसेज यातून जातोय का? काल जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्या नावांची घोषणा झाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून, तेव्हाच खरं तर अशा प्रकारची टीका आणि चर्चा सुरू झाली होती। आणि काल अजित पवार यांची घोषणा झाल्यानंतर जी पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेतही अजित पवारांना हाच प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्यांनी त्याचं असं उत्तर दिलं होतं की तसं होणार नाही, लोकांपर्यंत तसा मेसेज जाणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, आमचं आम्ही बघू, असं त्यांचं एक उत्तर होतं। आणि आज जर आपण बघितलं अमित की ही जे 10 मंत्री निवडलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने, या 10 मंत्र्यांमध्ये केवळ 3 मंत्री हे मराठा समाजातले आहेत। हो, 3 मराठा समाजातले मंत्री आणि 7 मंत्री हे जाणीवपूर्वक मराठेतर समाजातून त्यांनी निवडलेले आहेत। म्हणजे आपण जी म्हणतोय की जी टीका या मंत्रिमंडळावरती होईल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघी एकाच समाजातले असल्यामुळे। पण सर, तुम्ही म्हणताय बरोबर आहे, आज 3 फक्त मराठा समाजातले होते, बाकीचे इतर मराठेतर समाजातून आले होते। पण पाहिलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभापती आणि स्पीकर हे चौघही मराठा समाजातले आणि त्यातूनही पश्चिम महाराष्ट्रातून आलेले मराठा समाजातले। त्याच्यामुळे हा मेसेज यातून कुठून जातोय का? नाही, नुसतं सभापतीच नाही, म्हणजे तुम्ही सभापती आणि अध्यक्षांपर्यंत पोहोचलात, मी तुम्हाला सांगेन उपसभापती पण ते तसेच हो। हे झाले खरं, म्हणजे कधीतरी असं होतं, कधी कधी राजकारणामध्ये प्रत्येक वेळीच जात हाच महत्त्वाचा मुद्दा घेऊन त्या पटावरती सर्व प्यादी मांडली जात नाहीत। त्यापेक्षा वेगवेगळी कारणं ही तिथे येतात आणि शेवटी राजकारण ही अशा सगळ्या कारणांचं, सगळ्या समीकरणांचं हे परमिटेशन कॉम्बिनेशन असतं। तर त्यामुळे हा जो सगळा मेळ घालण्याचा भाग असतो, हा मेळ घालता घालता यावेळी मात्र असं झालेलं आहे, तुम्ही जे सांगताय तसं, की जी सगळी महत्त्वाची पदं आहेत, ही सगळी महत्त्वाची पदं मराठा समाजाकडे गेलेली आहेत, एवढं नक्की आहे। ह्याच्यातूनच तुम्ही आता मगाशी उल्लेख केला की अजित पवारांना काल हा प्रश्न विचारला होता आणि त्याचं त्यांनी उत्तर दिलं होतं, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। अजित पवार हे विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रापेक्षा इतर प्रांतांवर महाराष्ट्राच्या अन्याय करतात असा आरोप त्या प्रांतांकडून केला जातो। होत असेल कदाचित, पण माझी माहिती जेवढी आहे त्या माहितीनुसार जो आपल्याला विदर्भाचा बॅकलॉग दूर करायचा होता, विशेषतः सिंचन क्षेत्रातला, हा सिंचन क्षेत्रातला जो अनुशेष आहे तो अजित पवार जलसंपदा मंत्री असतानाच पूर्णपणे संपलेला आहे। बरं, आणि त्यामुळे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ असा काही त्यामध्ये फरक नाही फारसा। पूर्व विदर्भातला थोडासा मागे होता, तर तोही आता संपत आलेला आहे। BT देशमुख यांच्यासारखे त्या प्रांतातले नेते सतत त्याबद्दल बोलत असतात। तर त्यामुळे जर त्यांच्याकडेच खातं असताना त्यांनी जर तो अनुशेष संपवलेला असेल आणि गेली 4-5 वर्ष शिस्तबद्धपणे, म्हणजे कृष्णा खोऱ्यातले अनेक प्रकल्प जी कामं अर्धवट आहेत ती कामं अर्धवट ठेवून त्यांनी या पद्धतीने जर निधी उपलब्ध करून दिला असेल, मग कदाचित असं असेल की राज्यपालांचीच त्याबद्दलचे काही गाईडलाईन्स होत्या, त्या हे काय नाकारू शकत नव्हते असं आपण म्हणूया। पण तरीसुद्धा त्यांच्या काळामध्ये हे झालं, हे बरोबर आहे। आणि काल तर त्यांनी विशेषतः म्हणजे मुद्दामून अजित पवारांचंच हे वाक्य आहे की चांद्यापासून बांद्यापर्यंत, कारण त्याला असं आहे की पश्चिम महाराष्ट्रातूनच दोन्ही नेते आलेले आहेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही, आणि त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं की चांद्यापासून बांद्यापर्यंत जो संपूर्ण महाराष्ट्र पसरलेला आहे, या महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत। त्यांनी नाव घेऊन सांगितलं, मी काय पुण्याचा आणि बारामतीचा म्हणून इथे आलेलो नाहीये। तर ही जर भावना घेऊन ते आलेले असतील आणि या पद्धतीने जर त्यांनी कारभार केला तर मला वाटतं ते खूप चांगलं होईल। आणि मराठवाड्यातल्या काय, विदर्भातल्या काय, कोकणातल्या काय, उत्तर महाराष्ट्रातल्या काय, सगळ्याच लोकांना तीच अपेक्षा आहे, यापेक्षा काही वेगळी अपेक्षा नाही आहे। निश्चितच अजित पवार म्हणतात की चांद्यापासून बांद्यापर्यंत येणारा काळच ठरवेल त्यांचा कार्यकाळ, त्याच्यातूनच त्यांच्या कार्यातूनच हे सिद्ध होईल। भुजबळांचा या सगळ्यात गुन्हा काय होता, त्यांना आगामी काळात काय मिळणार, डील काय झालं? आता हे आपण आपल्यापर्यंत जेवढी माहिती पोहोचते त्याच्यावरतीच आपण बोलत राहतो। पण मला असं वाटतं की भुजबळांना जेव्हा मागच्या वेळी उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं, त्याचवेळी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत श्रेष्ठीमध्ये अशा प्रकारची चर्चा झालेली होती की आता त्यांना संधी द्यायची आणि काही काळानंतर त्यांनी ती संधी अजित पवारांकडे सुपूर्द करायची। आता हा काळ किती होता, हा काळ 1 वर्षाचा होता की 1.5 वर्षाचा होता, त्याबद्दल वाद आहे। 1 वर्षाचा होता असं मानलं तर आता तो काळ संपला, 1.5 वर्षाचा होता असं म्हटलं तर अजून 6 महिने त्यांच्याकडे होते। पण आणखी 6 महिन्यांनी केवळ असं काही एका पक्षांतर्गत ठरलं म्हणून
नेतृत्व बदलण्यापेक्षा आता संधी आहे, आता नाहीतरी पुन्हा एकदा नवीन मंत्रिमंडळ बनत आहे, मंत्रिमंडळाची पुनर्रचना होते आहे, म्हणून त्यांच्याकडनं उपमुख्यमंत्रीपद गेलं हे खरं आहे. पण तुम्ही म्हणता ती भावना भुजबळांच्याही मनामध्ये आहे, भुजबळ समर्थकांच्याही मनामध्ये आहे. आणि सर्वसामान्य माणसाला याचा प्रश्न पडतो की काँग्रेसनी मुख्यमंत्री आदर्शच्या घोटाळ्यामध्ये सापडले म्हणून बाजूला केले, पण उपमुख्यमंत्री भुजबळांनी काय केलं होतं, त्यांचं पद कशासाठी गेलं, असा एक प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे. सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे. मग ह्याच्यात भुजबळांनी जेव्हा हे ते मान्य करतात, हे त्यांच्या आता पदरी आलेले आहे, हे त्यांना मान्य करायला पाहिजे. डील काय झालं असेल, अतिरिक्त 2 खाती की पंकजला मंत्रीपद वगैरे असं काय? मला वाटत नाही पंकजला मंत्रीपद मिळेल की नाही. म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं ते खरं आहे. मीही काल याच ठिकाणी असं म्हणालो होतो की या नव्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला अनेक यंग आणि क्लीन असे मंत्री मिळतील, आणि असे मंत्री मिळवण्याच्या नावाखाली जे मातब्बर नेते आहेत ते आपल्या वारसदारांना मंत्रिमंडळामध्ये प्रवेश करायला लावतील. हे एका अर्थाने खरं आहे. त्यामुळे पंकजचा सुद्धा समावेश त्यामध्ये होऊ शकतो. पण स्वतः भुजबळ जर मंत्रिमंडळामध्ये आहेत तर त्यांचा मुलगा मंत्रिमंडळामध्ये येईल असं शक्यता कमी आहे. ही शक्यता फार धूसर आहे की वडील आणि मुलगा एकाच मंत्रिमंडळात असणं, ही शक्यता महाराष्ट्रात तरी धूसर आहे. जर आज भुजबळांनी शपथ घेतली नसती तर पंकज भुजबळ येण्याची शक्यता वाढली असते. पण आता ती शक्यता मला असं वाटतं थोडीशी धूसर झालेली आहे. कदाचित भुजबळांना त्यांचं बांधकाम, सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे तो कायम राहून आणखी एखादं खातं मिळण्याची शक्यता आहे. आणि श्रेष्ठींना म्हणजे जो बाहेर संदेश द्यायचा आहे की त्यांची काही चूक नव्हती यामध्ये, असा जर संदेश द्यायचा असेल तर त्यांना हे एक खातं द्यावं लागेल असं दिसतंय. निश्चितच खूप महत्त्वाचं आहे. एक खातं एकतर त्यांना द्यावं लागेल, आणि त्यांना देणं हे श्रेष्ठींसाठी सुद्धा आता थोडक्यात अगदी सोयीचं आहे ते. म्हणजे लोकांच्या मनात गैरसमज राहील कायमचा, आणि तो गैरसमज नुसता भुजबळांबद्दल राहणार नाही, नुसता आघाडी सरकारबद्दल राहणार नाही, तो त्या पक्षाच्या श्रेष्ठींपर्यंत जाईल. त्यामुळे त्यांनाही हा एक मेसेज, हा संदेश या सगळ्या समाजापर्यंत द्यावा लागेल. खरं आहे. पद्मभूषण सर, अजितदादांनी प्रेशर टॅक्टिक वापरून उपमुख्यमंत्री पद मिळवलं का, म्हणता येईल असं? प्रेशर टॅक्टिक्स म्हणता येणार नाही, पण एक खरं आहे की त्यांच्यासाठी समर्थकांचं सुनील तटकरे मंत्री त्यांच्या घरी बैठक झाली, जेवण झालं, बरोबर आहे. तर त्यामध्ये मला असं वाटतं की अजित पवार ज्या तडफेने आणि ज्या आक्रमकपणे काम करतात, आणि विशेषतः पक्षासाठी जे आक्रमकपणे काम करतात, तर त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि अन्य पक्षांमधून आणलेले जे अपक्ष होते, तिथून आणलेले जे आमदार होते, ते आमदार आणि ज्या अपक्षांचा पाठिंबा त्यांनी निवडणूक झाल्यानंतर या सरकारच्या निर्मितीमध्ये मिळवला होता, ते आमदार, हे आमदार आणि हे नवीन आलेले पक्षामध्ये हे जास्त आक्रमक होते, आणि त्यांनी अजितदादांचं नाव जरा अधिक जोरामध्ये रेटलं. आणि साहजिक आहे की एखाद्या नेत्याबद्दल आपल्याला अधिक महत्त्व वाटतं, त्याला अधिक त्याची कार्यपद्धती आपल्याला अधिक जवळची वाटते, आणि त्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे तरुण आमदार आहेत हे सगळे तरुण आमदार एका ठिकाणी एकत्र झाले, आणि ज्याला खास राजकीय भाषेमध्ये आता लॉबिंग असं म्हटलं जातं तसं लॉबिंग केलं गेलं. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला, पण हा दबाव कोणावर टाकला गेला तर अध्यक्ष शरद पवार यांच्यावरती टाकला गेला. आणि दबाव, मी तुम्हाला इकडे एक प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही म्हणताय दबाव, ही थोडक्यात धमकी होती का? धमकी असं म्हणणार नाही मी, पण दबाव नक्की असेल, कारण सर्वसामान्यांना प्रश्न पडू शकतो. बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण अगदी धमकी असं म्हणण्या एवढं आपण म्हणू शकणार नाही. कारण मागच्या वेळी सुद्धा अजितदादांची इच्छा होती, त्याच्या आधी सुद्धा इच्छा होती, आणि या दोन्ही वेळेला शरद पवारांनी जेव्हा भुजबळांना ती संधी दिली त्यावेळी अजित पवार शांत बसले होते त्या पक्षामध्ये. गेले 8-9 महिने ते हे सगळं बघत होते, आणि आपली संधी कधी येते, 1 वर्ष पूर्ण कधी होतं, आणि त्यावेळी आपण पुन्हा कधी क्लेम करू शकतो, आपण कधी दावा करू शकतो, या काळापर्यंत त्यांनी वाट बघितली होती. त्यामुळे मी धमकी असं म्हणणार नाही, पण हा काळ आणखी वाढू नये, त्याला आणखीन काही कारणं मिळू नयेत यासाठी त्यांनी पुरेसा दबाव मात्र निर्माण केलेला होता, आणि या दबावाच्या पट्ट्याचा परिणाम झाला आणि त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं. पद्मभूषण सर, आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. इतरही काही विषय आहेत ते सुद्धा आपण चर्चेमध्ये घेणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर.